मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. ठेवीवरील व्याजदर 3 महिन्यांनी अथवा 6 महिन्यांनी दिले जाते. अलीकडे दरमहासुद्धा व्याज दिले जाते. हे व्याज ठेवीदारांच्या चालू खात्याला, बचत खात्याला किंवा आवर्त ठेव खात्याला जमा करण्याचीही तरतूद असते. परिच्छेद. बँकेचे उत्पन्न मिळविण्याचे प्रमुख साधन म्हणजे बँक देत असलेली कर्जे. बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात व या ठेवींमधून व पतपैशांच्या निर्मितीतून बँक वेगवेगळ्या प्रकारची कर्जे गरजू व्यक्ती किंवा संस्थांना देते. अशी कर्जे देत असताना बँकांना लाभप्रदतेबरोबर संरक्षितता व रोखता यांचाही विचार करावा लागतो. परिच्छेद. 19व्या शतकाच्या अखेरीस पडलेल्या दुष्काळांचा अभ्यास झाल्यानंतर देशात जे भाग अतिदुष्काळी म्हणून प्रसिद्ध होते तेवढ्या भागात प्रथम धरणे बांधण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात अन्नधान्य उत्पादन वाढविण्यासाठी निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांच्या काळात अनेक धरणांच्या योजना होऊन सिंचनाखालील क्षेत्र वाढले व यापुढेही वाढत जाणार आहे. परिच्छेद. या क्षेत्रवाढीबरोबर पाणी जमिनीच्या शास्त्रीय नियोजनाकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. या नवीन धरणांच्या लाभक्षेत्राखाली कित्येक ठिकाणी सपाट काळ्या खोल चिकणयुक्त माती असलेल्या जमिनी पाण्याखाली आल्या आहेत व येत आहेत. या जमिनीत संशोधनाचे निष्कर्ष उपलब्ध असूनही सध्या पाण्याच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा अवलंब केला जात नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही कृषी उत्पादन वाढण्याऐवजी जमिनींना कोड फुटून क्षारयुक्त व चिबड होऊन ते मोठ्या प्रमाणात घटत आहे व सिंचनाच्या सोयीमुळे उत्पादनात आपण घट आणतो असे विस्मयजनक चित्र दिसू लागले. परिच्छेद. सध्या भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश या 4 राज्यांतील सिंचनाखालील मध्यम खोल व खोल काळ्या जमिनीत कोड फुटलेल्या जमिनीचे क्षेत्र 1977 सालापर्यंत 14,20,000 हेक्टर आहे असा अंदाज डॉक्टर देशमुख यांनी केला आहे. 5 वर्षात वरील क्षेत्रात आणखी वाढ झाली असण्याचा संभव आहे व नजीकच्या काळात लाखो रुपये खर्च होऊन त्यात पुष्कळच भर पडेल असे दिसते. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतातील आडव्या पाटाच्या पाण्याने भिजणाऱ्या जमिनीपैकी क्षारयुक्त व चिबड झालेल्या एकूण 60 लाख हेक्टर जमिनीपैकी 20 लाख हेक्टर एवढ्या काळ्या जमिनीत हा प्रश्न आहे.